चला, सर्वात प्रथम तर सर्वांचं थँक्स की तुम्ही ट्रस्ट ठेवून या मेंटरशिप प्रोग्रामला जॉईन केलेला आहे. आपण जस्ट 4 ते 5 दिवसा अगोदर आपण रजिस्ट्रेशन स्टार्ट केलं होतं आणि ऑलमोस्ट आपली बॅच पूर्णपणे फुल झालेली आहे. जसं मी तुम्हाला एक मेसेज टाकला होता की आपल्या बॅचमध्ये ओल्ड स्टुडंट्स पण जॉईन झालेले आहेत आणि आपल्याकडे ऑलवेज ऑप्शन्स राहतो की इन केस तुमचे फ्युचरमध्ये कुठले सेशन्स वगैरे काही मिस झाले तर तुम्ही ते ओल्ड बॅचचे जे स्टुडंट्स आहेत ते मिसिंग सेशन्स तुम्ही याला अटेंड करू शकता. तर ऑलमोस्ट आपलं आज आपण रजिस्ट्रेशन क्लोज करणार आहोत. त्याच्याचमुळे आपण ही मीटिंग सेटअप ठेवलेली आहे. जस्ट बिकॉज की एक्झॅक्ट नंबर ऑफ जे आपल्याला पाहिजे होते मेंबर्स ते पूर्णपणे आलेले आहे. लिमिटेड स्टुडंट्स आपण घेतो आणि त्याच्या मागे कारण्स पण अलग अलग राहतात की जे स्टुडंट्स आपण आपले कारण ॲक्च्युअल ट्रेड्स वगैरे चालू राहतात बरेचसे. ओके. तर आता हे आपली फर्स्ट मीटिंग आहे. याच्यामध्ये आपण आता ओव्हरऑल आपण डिस्कशन करणार आहोत. जे तुमचे काही जे काही क्वेश्चन्स आहेत ते पण आपण ॲड्रेस करू रिलेटेड टू या प्रोग्राम. आणि त्याच्यानंतर आपला रोडमॅप आपण डिस्कस करणार आहोत की आपण कसं प्रकारे आपण पुढे जाणार. आपलं अप्लिकेशन आणि वेबसाईटची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. ओके. पेमेंट स्ट्रक्चरचं पण तुम्हाला बऱ्याच सर्वांना मी कॉलवर सांगितलं होतं की आपलं पेमेंट कशा प्रकारे आपण घेतो. ओके. तर हे सर्व गोष्टी आपण आज इथे डिस्कस करणार आहोत आणि मेन फोकस जो राहणार आहे तो की या पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण कशा वेळी पुढे ऑप्शन सेलिंग शिकणार. तुम्हाला ॲक्च्युअल ट्रेडिंग कधी स्टार्ट करायचे आहे, कधी आपले सेशन्स राहणार. ओके. आणि जे काही तुमचे रिलेटेड क्वेश्चन्स राहणार ह्या सर्व गोष्टी आपण ॲड्रेस करायचा प्रयत्न करू. ओके. सो आता याच्यामध्ये सर्वात पहिले आपण डिस्कशन करणार आहोत आपल्या प्रोग्रामच्या स्ट्रक्चरबद्दल. आता प्रोग्रामचं आपलं स्ट्रक्चर असं आहे की याच्यामध्ये आपण 3 महिने आपला हे सेशन्स चालणार. वीक म्हणून आपले टोटल 3 सेशन्स राहणार. डेज कन्फर्म असे नाही म्हणणार की आपण सोमवार, बुधवार आणि शुक्रवार राहणार, पण शक्यतो सोमवार, बुधवार, शुक्रवारी आपण सेशन्स ठेवायचा प्रयत्न करतो. ओके. बट कन्फर्म 3 सेशन्स राहणार. वीकमधून 3 दिवस तर कन्फर्म सेशन्स राहणार. वीकमधून जर 3 दिवस आपण सेशन ठेवतो आहोत तरच आपण 3 महिन्यामध्ये आपले हे सर्वचे सर्व सेशन्स आपण कम्प्लीट करू शकणार. तर याच्यामध्ये जी सर्वात पहिली जी बॅच प्रश्न हे आहे की आपले बॅच कधी स्टार्ट होत आहे. तर आपली बॅच स्टार्ट होत आहे 10 जुलै. ओके. 10 जुलै म्हणजे आपला वार कुठला येत आहे नेक्स्ट मंथमध्ये फ्रायडे. तर फ्रायडेच्या दिवशी किंवा सॅटर्डेच्या दिवशी आपलं काय राहणार आहे फर्स्ट सेशन्स राहणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतरच आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत पुढच्या 3 महिन्यामध्ये. आता पुढच्या 3 महिन्यामध्ये काय राहणार कसं राहणार आपला तो शेड्यूल इथे मी तुम्हाला दाखवतो. तर सर्वात पहिले आपण स्टार्ट करणार आहोत ऑप्शन सेलिंगचं बेसिक ऑफ ऑप्शन सेलिंग. आता याला जरी मी बेसिक ऑफ ऑप्शन सेलिंग म्हटलं तरी हा बेसिक कोर्स नाही आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. हा जो आहे ना हा आपला बेस राहतो ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगसाठी. जे ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग असते ना त्याच्यामध्ये आपण ॲडजस्टमेंट आपण स्ट्रॅटेजीज ज्या ॲक्च्युली चालतात त्या स्ट्रॅटेजी आपण डिटेलमध्ये शिकतो. त्याची ॲडजस्टमेंट बघतो त्या इंट्राडेमध्ये, विकलीमध्ये, मंथलीमध्ये आणि लॉंग टर्म ऑप्शन्समध्ये कसे घ्यायचे. जी तुम्हाला माझ्या स्ट्रॅटेजीज दिसतात BPCL, रिलायन्स, HDFCच्या ज्या एकदम कमी कॅपिटलमध्ये बनतात. ह्या सर्व गोष्टी ह्या ॲडव्हान्समध्ये आपण कव्हर करतो स्टॉक ऑप्शन सेलिंग आणि फ्युचर्सचं कॉम्बिनेशन करून. बट त्याच्यासाठी जो बेस लागतो ना आपल्याला तो बेस जो राहतो तो बेस आपला रेडी होतो आपल्या या बेसिक ऑफ ऑप्शन सेलिंगमध्ये. बरेचसे लोकांना गैरसमज होते की बेसिक ऑप्शन सेलिंगमध्ये आपण बेसिक शेअर मार्केट घेणार, पण नाही. याला जर सिलेबसला तुम्ही केअरफुली जर बघितलंच ना तर हा प्युअर ऑप्शन सेलिंग आहे. इथे फक्त प्युअरली ऑप्शन सेलिंग करणार. ऑप्शन सेलिंग आपण करणार इंडियन मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी. ओके. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जाणार. निफ्टीमध्ये करा, बँक निफ्टीमध्ये करा किंवा सेन्सेक्समध्ये करा. ज्या काही स्ट्रॅटेजीज आपण बघणार त्या प्रत्येक ठिकाणी लागू होतात. इव्हन क्रिप्टोमध्ये पण त्या स्ट्रॅटेजी लागतात. ओके. माझे काही स्टुडंट्स असे आहेत की ते क्रिप्टोमध्ये पण काय करतात ऑप्शन सेलिंग वगैरे करतात. बट आपला फोकस जो राहतो ना या पुऱ्या 3 महिन्यामध्ये आपला जो फोकस राहतो तो राहतो इंडियन मार्केटमध्ये आणि निफ्टीमध्ये. मी स्वतः निफ्टी करतो म्हणून मी निफ्टीमध्ये ट्रेड इनिशिएट करतो. पण तुमच्यापैकी जर असं कोणी व्यक्ती असणार की जो बँक निफ्टीला खूप चांगल्या प्रकारे रेट करू शकत असणार तर ते बँक निफ्टीमध्ये पण ट्रेड करू शकतात. बट एकच इन्स्ट्रक्शन राहते किंवा एकच असं सजेशन राहते माझ्या एक्सपिरियन्समधून की मल्टिपल ठिकाणी तुम्हाला ट्रेड करायचे नाही आहेत, मल्टिपल ठिकाणी ट्रेडिंग करायचे आहेत. एकच इंडेक्स पकडा आणि त्या इंडेक्सला एवढं चांगलं करा की त्याच्या इन अँड आउट तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला झोपेतून जरी उठवलं ना तर तुम्हाला निफ्टीच्या चार्टचा सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. म्हणून आपण फक्त एकाच इंडेक्सवर फोकस ठेवतो. आपल्या प्रोग्रामचंच एम हे जे राहतं ना ते आपल्याला
एक लिमिटेड गोष्टी शिकायच्या असतात आणि लिमिटेड गोष्टी शिकून त्याच गोष्टीला एकदम परफेक्ट बनवायचं असते. 10 गोष्टी आपण शिकत नाही. ओके. एकच गोष्ट शिकतो आणि ती इतकी व्यवस्थित शिकतो की त्याच्यातूनच आपल्याला रिझल्ट भेटणं स्टार्ट होते. तर सिम्पल आहे. ऑप्शन मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालतात. इंट्राडे चालतात, स्विंग ट्रेडिंग चालते, क्रिप्टो चालते, फॉरेक्स ट्रेडिंग, मल्टिपल गोष्टी आहेत जिथे स्टॉक मार्केट म्हणा की ह्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये हे सर्व येते. पण आपल्याला एवढं साऱ्या डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली रियालिटी सांगायची झाली तर ऑप्शन सेलिंग ही एक अशी गोष्ट आहे की जिथं तुम्ही कन्सिस्टंट अर्निंग करू शकता. हे आहे ना लॉजिकवर चालते, हे गॅमलिंग नाही आहे. ओके, हे गॅमलिंग नाही आहे, हे लॉजिकवर चालते. याच्यामध्ये खूप स्टडी राहते. तुम्ही ऑप्शन बाईंग वगैरे केलं असणार त्याच्यामध्ये लॉसेस पण घेतले असणार. ते तुमचे लॉसेस कसे झाले ते पण कल्पना तुम्हाला आपला जो पहिला सेशन जो राहणार ना आपला याच्यात तुम्हाला आयडिया येऊन जाणार. जेव्हा आपण हा सेशन घेणार ना तेव्हा तुम्हालाच समजणार की तुमचे कसे आणि का लॉसेस झाले होते. ओके. तर समजून घ्या, हे गॅमलिंग नाही, याच्यामध्ये कन्सिस्टंट अर्निंग घेतो आपण. याला फर्स्ट सोर्स ऑफ इन्कम पण नाही म्हणू शकत. आपण असं नाही म्हणणार की याच्यामधून आपण पूर्ण अर्निंग घेणार. ओके. की हे माझं याला जॉब सोडून मी ऑप्शन सेलिंग करणार आणि दर महिन्याला जेवढा जॉब म्हणून पैसा भेटत होता तेवढाच मला ऑप्शन सेलिंगमधून भेटते. नाही, सिंपल आहे. शेअर मार्केटमध्ये आहे ना सिंपल एकच फंड आहे. पैशाने पैसा बनतो आणि पैशाने पैसा बनवासाठी सुरुवातीला पैसा लावा लागतो, एवढं समजून घ्या. आणि पैसा लावल्यानंतर आहे ना आपल्याला गॅम्बलिंग नसते करायची, आपल्याला स्मार्ट ट्रेडिंग करायची असते, शिकून गोष्टी करायच्या असतात आणि त्याच गोष्टी आपण आहे ना आपल्या या मेंटरशिप प्रोग्राममध्ये शिकवतो. आता समजून घ्या की जेव्हा पण आपला प्रोग्राम चालू राहणार ना डेफिनेटली मी सर्व गोष्टी शिकवणार तुम्हाला. बट सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट राहते ना ते राहते डिसिप्लिन आणि त्याच्यानंतर तुमची माइंडसेट. आणि त्या गोष्टी माझ्या हातात नाही, ते तुमच्या हातात राहणार. डेफिनेटली तुम्ही जर लाईव्ह मार्केट सेशन जर बघितलेस ना यूट्यूबचे तर तिथे स्टुडंटला मी मेंटर याला मेंटरशिप याच्यासाठी नाव दिलेलं आहे कारण मी ॲक्च्युली मेंटर करतो. मी ज्या पास्टमध्ये चुका केल्या होत्या ज्याच्यामुळे माझे मोठमोठे लॉसेस झाले होते त्या सर्व चुका मी त्या स्टुडंट्सला सांगतो. तिथे मेंटली त्यांना प्रिपेअर करतो. इट्स लाईक की त्यांचा माइंडसेट चेंज करतो. पुढ्या 3 महिन्यामध्ये आहे ना तुम्हाला दिसणार की तुमचा माइंडसेट पण आहे ना शेअर मार्केटबद्दल पूर्णपणे चेंज झालेला असणार. ओके. ही स्लो आणि कन्सिस्टंट प्रोसेस आहे, हे समजून घ्या. तर इथे आपण सर्वात पहिले सिलेबस डिस्कस करू. जो आपला जो बेसिक ऑप्शन सेलिंग किंवा बेस आहे ऑप्शन सेलिंगचा, हे 13 सेशन्स राहतात. ओके. आणि हे 13 सेशन्स जे राहतात ना हे आपण या सिक्वेन्सनीच घेतो. हा आपला त्याचे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक्स आहे. सर्वात पहिला जो सेशन राहतो तो आपला राहतो सायकोलॉजी. ओके. डेफिनेटली हा एक असा टॉपिक आहे की लोक त्याला इग्नोर करतात. ओके. हा असा एक टॉपिक आहे त्याला इग्नोर करतात. बट मी तुम्हाला सांगतो जेवढे बेसिकमध्ये 13 सेशन्स आहे, ॲडव्हान्समध्ये टोटल 25 पंचवीस 25 सेशन्स होणार तुमचे. या 13 + 25 सेशनपैकी जर सर्वात इम्पॉर्टंट जर सेशन कुठला असणार तर तो आपला पहिला सेशन असणार. त्याच्याचमुळे याला आपण सर्वात जास्त इम्पॉर्टंट दिलेला आहे. हा सेशन तुम्हाला कुठेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये बघायला भेटणार. यूट्यूबला पण याला आपण फ्रीमध्ये अपलोड केलेला आहे. आपले जे बॅचेस आहेत त्या प्रत्येक बॅचमध्ये हा सेशन आपण अनलॉक ठेवलेला आहे जेणेकरून कोणीही न्यू मेंबर आला आणि त्याने ॲप्लिकेशन डाउनलोड केला तर त्याला हा सेशन ॲटलिस्ट दिसणार. ॲटलिस्ट कोणी हा सेशन जरी बघितला ना तर ते मोठ्या मोठ्या लॉसमधून वाचू शकतात. ओके. याच्यामध्ये त्याच गोष्टी डिस्कस केल्या ज्या ॲक्च्युली मार्केटमध्ये चालतात. आणि मार्केटमध्ये जी गोष्ट चालते ना ती आहे तुमची सायकॉलॉजी, ट्रेडिंग सायकॉलॉजी, तुमचा माइंडसेट. माइंडसेटवर जो कंट्रोल ठेवते ना तोच आहे ना मार्केटमधून अर्निंग करू शकतो. ओके. माझं एक वाक्य आहे जे मी प्रत्येक वेळेस मी माझ्या स्टुडंट्सला बोलतो की जो व्यक्ती रेड बघू शकतो तोच ग्रीनमध्ये त्याच्या पोझिशन क्लोज करू शकतो. लाईव्ह मार्केट सेशन्स बघा, त्याच्यात माझ्या स्टुडंट्सला मी रेट बघायला शिकवलेला आहे, लॉस बघायला शिकवलेला आहे. त्याच्यात एक स्टुडंट असा आहे की त्याने जवळपास सव्वा लाखाचा लॉस चालू होता. स्टील त्याला म्हटलं की बघ, होल्ड कर, घाबरू नको. आणि शेवटी त्याने 80,000मध्ये ती पोझिशन क्लोज केलेली आहे. ओके. सो सेलिंग तुमचं पेशन्स चेक करणार, सेलिंग तुमचा माइंडसेट चेक करणार. ओके. तुमची डिसिप्लिन चेक करणार. इथे फिअर, इगो, त्याच्यानंतर जे ग्रीड, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार. ओके. आणि ह्या सर्व गोष्टीवर कंट्रोल ठेवावा लागणार आपल्याला आणि त्याच गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये. ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये आपण त्याच गोष्टी डिस्कस करणार आहोत ज्या ॲक्च्युली ज्याच्यामुळे तुमचे लॉसेस होतात. इनफॅक्ट हे जेव्हा सेशन चालू असणार आहोत तुम्हाला रिअलायझेशन होणार तुम्हाला की तुमचे लॉसेस का झाले होते. ओके. त्याच्यानंतर जे सेशन्स होतात ना आपले ते राहतात टेक्निकल अनालिसिसचे. आणि टेक्निकल अनालिसिसमध्ये फक्त आपण 2च सेशन घेतो. टेक्निकल माझं सिम्पल एकच कन्सेप्ट आहे की ऑप्शन सेलिंगमध्ये खूप लिमिटेड गोष्टी चालतात. आता लोकांनी टेक्निकल अनालिसिसचे प्रॉपर कोर्सेस रेडी केलेले आहेत.
टेक्निकल अनालिसिस बघा, मी स्वतः सांगतो, मी कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर यूज करत नाही. ओके. कुठल्याही प्रकारचे जे पॅटर्न्स राहतात ना तुमचे, बुलिश आहे ते, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वगैरे, अलग अलग पॅटर्न्स, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे टेक्निकल अनालिसिसचा पार्ट राहते, आणि इथं मोठा एक कोर्स तयार होऊन जातो टेक्निकल अनालिसिसचा. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी तो कोर्सेस पण केले असतात. पण ऑप्शन सेलिंगमध्ये माझं सिंपल एकच फंडा आहे की तुम्ही जेवढं क्लिअर राहसाल, जेवढं तुमचा माइंड क्लीन राहणार, तेवढं चांगलं आहे. टेक्निकल ते चार्ट्स, इंडिकेटर्स आणि जे काही गोष्टी असतात ना, त्या तुम्ही पूर्ण तुमचा चार्ट आहे ना इंडिकेटरनी भरलेला असतो. मोस्टली जे नवीन नवीन लोक असतात, इनफॅक्ट माझी पण सुरुवात तशी व्हायची, मी तीन तीन चार चार इंडिकेटर लावून ठेवायचो, त्याच्यानंतर ट्रेड करायचो. बट नंतर लक्षात आलं की अरे, इंडिकेटर वर मार्केट नाही चालत, मार्केट अलग गोष्टीवर चालते. सो टेक्निकल अनालिसिसमध्ये मी तुम्हाला त्याच गोष्टी शिकवणार की ज्या चालतात. ओके, ज्या चालतात आणि ज्याची आपल्याला गरज आहे. मी जर तुम्हाला सांगितलं, मी कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर यूज करत नाही. तुम्ही जर मला, हां, हे सर्व इंडिकेटर मला येत होते अगोदर, बॉलिंगर बँड म्हणा की MACD म्हणा की बाकीचे जे आहेत मल्टिपल इंडिकेटर्स आहेत, मला येत होते. पण आता मला त्याच्यातलं, मी ते कम्प्लिटली विसरलेलो, आणि मी असं कन्सिडर करतो की ते विसरलेलंच बेटर आहे. ओके, विसरलेलंच बेटर आहे. सो आपण या टेक्निकल अनालिसिसमध्ये आपण त्याच गोष्टी बघणार की ज्या ॲक्च्युली चालतात, आणि गोष्टी चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या असते चार्ट्स, सपोर्ट, रेजिस्टर्स, व्हॉल्युम्स. ओके. आणि काही चार्ट पॅटर्न्स राहतात जे ॲक्च्युली वर्क करतात, जसं की आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणा, किंवा तुमचा जे ट्रेंड लाईन्स बनतात वगैरे, त्या गोष्टी राहतात. ओके. सो ह्या काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात, त्या आपण याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिसमध्ये शिकणार आहोत. ओके. सो हे पहिलं तर ट्रेडिंग सायकोलॉजी, नंतर टेक्निकल अनालिसिस, दोन सेशन खूप सफिशियंट आहे टेक्निकल अनालिसिससाठी. आणि नंतर इथून चालू होते आपलं ऑप्शन्स. ओके. तर टोटल पहिले 1, 2, 3 आणि 4, हे चार सेशन, चार जे तुम्हाला दिसत आहेत ना, चार सेशन. ओके. ऑप्शन ग्रीक्स, फॅक्टर्स, त्याच्यानंतर हाऊ ऑप्शन वर्क्स, आणि फेस्ट टू ऑप्शन्स. हे जे सेशन्स आहेत, ओके, पेपर ट्रेडिंग टूल, हे तुम्हाला आपल्याला ऑप्शन सेलिंगसाठी एक गोष्ट लागते. ते आपण नंतर याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. हे जे चार सेशन आहे ना, या चार सेशनमध्ये फक्त आणि फक्त आपण ऑप्शन्सचं डिस्कशन करणार आहोत. जे तुमचे कॉल ऑप्शन्स असतात आणि जे पुट ऑप्शन्स असतात, त्याची एक प्राइस ठरलेली असते. ती ₹100 असणार. एखादा कॉल ऑप्शन असणार 23,000चा कॉल ऑप्शन, त्याची प्राइस ₹100. तर आपण हे जे चार सेशन आहेत ना, 1, 2, 3, 4, या चार सेशनमध्ये फक्त आपण एकच गोष्ट शिकणार की बाबा, हा जो कॉल ऑप्शन आहे 23,000चा कॉल ऑप्शन, तो ₹100 का? सर्वात पहिले आपण आहे ना ऑप्शन सेलिंगमध्ये प्रश्न विचारतो का, वाय, की हा ₹100 जो आहे 23,000चा कॉल ऑप्शन, जो ₹100 चालू आहे, तो खरंच वर्थ आहे का? ओके, तो खरंच वर्थ आहे का, की त्याची खरंच ₹100 व्हॅल्यू असायला पाहिजे का? ऑप्शन सेलिंगमध्ये आपण समजून घ्या की गोष्टी महागात विकतो पहिले, आणि त्या स्वस्तामध्ये बाय करतो. आपण पहिले सेल करतो. आपण ऑप्शन सेलर आहोत ना, तर पहिली गोष्ट आपण सेल करतो. ज्या महागात आपल्याला सेल करायच्या असतात, म्हणजे एखादी गोष्ट ₹100 आपण सेल करतो, आणि त्याच्यानंतर कालांतराने त्याला आपण काय करतो, बाय करतो, कमीत कमी ₹10 किंवा ₹50 व्हॉट एव्हर. तर कुठली गोष्ट आपल्याला जेव्हा सेल करायची असते ना, ते आपल्याला महागात सेल करायची असते, आणि जेव्हा बाय करायची असते तेव्हा ती स्वस्तात बाय करायची असते. आपण ऑप्शन सेलर असल्यामुळे आहे ना, आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट जे डिस्कशन राहते ना, ते हे राहते की जी गोष्ट आपण सेल करत आहोत ती खरंच वर्थ आहे का? म्हणजे हा जो कॉल ऑप्शन ₹100 चालू आहे, याची खरंच ₹100 व्हॅल्यू असायला पाहिजे का? हा स्वस्तात तर नाही चालू आहे, किंवा हा महागात तर नाही चालू आहे. गोष्टी आपण महागात विकतो. ओके. मागच्या 3 महिन्यामध्ये माझं ऑप्शन सेलिंगमध्ये जे प्रॉफिट आलेलं आहे, ते सर्वात हायेस्ट आहे, ज्या अशा वर्स्ट मार्केटमध्ये. ते वर्स्ट मार्केटमध्ये हायेस्ट प्रॉफिट याच्यासाठी येऊ शकलं, कारण याच्या मागे आहे ना, ह्या गोष्टी आहेत. कुठल्या? की ऑप्शनचे जे प्राइसेस राहतात ते कॉस्टली होऊन जातात, वगैरे वगैरे, युद्ध वगैरे चालू राहतात तेव्हा. तर ह्याच गोष्टी आहे ना, आपण ह्या चार सेशनमध्ये शिकणार आहोत. 1, 2, हे 3 आणि हे 4. हे चार सेशन फक्त आपण ऑप्शन्स, कॉल ऑप्शन्स आणि पुट ऑप्शन्स, आणि त्याच्या प्राइसेस का त्या वर्थ आहे की नाही आहे, याच्यावर डिस्कशन करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर चालू होते तुमचे ऑप्शन सेलिंगच्या अलग अलग स्ट्रॅटेजीज. ओके, अलग अलग स्ट्रॅटेजीज. सेशन 9 पासून आपण बघणार आहोत की ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज काय असतात, किती टाईपचे स्ट्रॅटेजीज असतात, कशा स्ट्रॅटेजीज चालतात. ओके. त्याच्यानंतर आपण डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज बघणार, नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज बघणार, स्प्रेड स्ट्रॅटेजीज बघणार, आणि डिफरंट एक्सपायरीच्या अलग अलग स्ट्रॅटेजीज बघणार. आता हे जे
शेवटचे जे 4 सेशन आहेत ना, हे 4 सेशन हे प्युअरली त्याच्यामध्ये मल्टिपल स्ट्रॅटेजीज तुम्ही शिकणार. मल्टिपल स्ट्रॅटेजीज तुम्ही बेसिक लेवलला शिकणार. मल्टिपल डायरेक्शनल ऑप्शन सेलिंगमध्ये खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आहे. नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीमध्ये आपल्या 4 स्ट्रॅटेजीज असतात. स्प्रेड स्ट्रॅटेजी खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आहे. स्प्रेड स्ट्रॅटेजी विथ अ डिफरंट एक्सपायरी याच्यामध्ये पण आपल्या भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजीज असणार. आता या नंतरच्या 4 सेशनमध्ये ना शिकताना आपण खूप साऱ्या स्ट्रॅटेजी शिकणार. ओके. ओके. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑप्शन सेलिंगमध्ये काय राहते, आपल्याला लिमिटेड गोष्टी शिकतो आणि त्याच्यावरच आपण फोकस करतो. आपल्याला अ, म्हणजे मी जर तुम्हाला 50 स्ट्रॅटेजी शिकवल्या तर तुम्हाला 50 स्ट्रॅटेजी ॲट अ टाइम घेत नाही आपण. ओके. आपले ॲट अ टाइम जी स्ट्रॅटेजी असते ना, ते एक किंवा 2 स्ट्रॅटेजी चालू असणार. एक तुमची स्ट्रॅडल ट्रायंगल काइंड ऑफ ज्या इंडेक्सच्या स्ट्रॅटेजी असतात ते असणार, आणि दुसरे स्ट्रॅटेजी मे बी तुमच्या स्टॉक ऑप्शन सेलिंगच्या राहणार. तर शिकताना तर आपण सर्व स्ट्रॅटेजी बघणार. ॲज अ ऑप्शन सेलर तुम्हाला ह्या सर्व स्ट्रॅटेजीचं माहीत असायला पाहिजे. आणि ह्या सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजी आहे ना, अलग अलग मार्केटच्या डिफरंट डिफरंट कंडिशनमध्ये आपण ह्या अलग अलग स्ट्रॅटेजीज राहतात. स्ट्रॅटेजीज बनलेल्याच त्याच्यासाठी आहे की प्रत्येक मार्केटची सिच्युएशन हँडल करायसाठी. ओके. हे समजून घ्या तुम्ही. हे झालं आपलं बेसिक. बेसिकमध्ये आपण प्युअर ऑप्शन सेलिंग कम्प्लिटली शिकलेलो असणार. याच्यातच तुमचं इन द मनी, ॲट द मनी, आउट ऑफ द मनी येणार. याच्यातच तुमचं ऑप्शन ग्रिक्स येणार. याच्यातच तुमचं बऱ्यापैकी आपण खूप साऱ्या ऑप्शनच्या गोष्टी डिस्कस केलेल्या असणार, जो बेस राहते. इथून तुम्हाला स्ट्रॅटेजीज पण समजणार की काय राहतात, कशा राहतात, किती प्रकारच्या स्ट्रॅटेजीज राहतात, कुठल्या स्ट्रॅटेजी कधी घ्यायच्या, ह्या सर्व डिस्कशन राहणार. ज्याला IB इंडिया विक्स वगैरे म्हणतो, ह्या सर्व गोष्टी आपल्या बेसिकमध्ये कव्हर होतात. लोक याला ॲडव्हान्स म्हणून सेल करतात. ऑप्शन सेलिंग जर कोणाला शिकवायचं असतात ना, बस एवढं शिकून तुम्हाला मोकळं करतात. पण ऑप्शन सेलिंग जर खरंच हे फक्त थेअरीसाठी सफिशियंट आहे, दिस इज सफिशियंट फॉर थेअरी. पण ही जी गोष्ट आहे ना, हे तुम्हाला ह्या गोष्टीवर तुम्ही ॲक्च्युअल ऑप्शन सेलिंग नाही करू शकत. ॲक्च्युअल ऑप्शन सेलिंग जे करासाठी असते ना, त्याच्यासाठी आहे आपल्यासाठी ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग. ओके. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग, आणि याच्यात आपले होतात जवळपास 26 सेशन इथे लिहिले आहे आम्ही. पण 25 सेशन होणार, काही सेशन्स याच्यामध्ये रिपीट झालेले आहे. ओके. ते मी पण त्याच्यानंतर पण एक्सप्लेन करणार, किंवा मे बी याच्यामध्ये आपण प्लस ॲड करणार काही सेशन्स. ओके. असं पण होऊ शकते, कारण मागच्या बॅचच्या वेळेस ते सेशनची काउंट फक्त 22 होता. नंतर जसजसं आपण पुढे जातो तसजसं असं वाटतं की ओके, हे पण हे पण शिकवण्याची गरज आहे. ते त्याच्यात मग आपण तो सेशन ॲड करतो. ओके. तर ह्या जो ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग जो राहणार ना, याच्यात जवळपास तो आपले 25 सेशन्स राहणार, 24 ते 25 सेशन्स राहणार. ओके. हे 2 महिने चालणार. हे 2 महिने चालणार. आणि ह्या ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगला आपण डिवाइड केलेला आहे 5 पार्टमध्ये. 5 पार्टमध्ये. ओके. पहिला जो पार्ट राहणार आहे ना तुमचा, तो आहे फाइंडिंग द राईट स्ट्रॅटेजी. म्हणजे तुम्हाला राईट टाइमला ऑप्शन सेलिंगमध्ये समजून घ्या, तुमचा सक्सेस एकाच गोष्ट डिपेंड करते, राईट टाइमला राईट स्ट्रॅटेजी. ओके. राईट टाइमला राईट स्ट्रॅटेजी समजून घ्या तुम्ही. जे क्रिकेटमध्ये पण तुम्ही बघितलेलं असणार, टायमिंग खूप इम्पॉर्टंट राहते. टायमिंग ज्या बॅट्समनकडे टायमिंग असते ना, तोच त्याच्यामध्ये सक्सेस होते. सेम सेम गोष्ट ऑप्शन सेलिंगमध्ये आहे. ऑप्शन सेलिंगमध्ये ह्या स्ट्रॅटेजीज जे आहेत ना, तुम्हाला हे इथं मी जे लिहिलेलं आहे, हे तुम्हाला यूट्यूबवर, इंटरनेटवर कुठेही सापडून जाणार, कुठेही सापडून जाणार. बट ते थेरी मार्केटमध्ये चालत नाही. मार्केटमध्ये ज्या गोष्टी चालतात ते आहे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन. आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनसाठीच आहे ना, काही रूल्स असतात आपले. ओके. आणि ते रूल्स आहे ना, आपण ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगमध्ये शिकणार आहोत. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगमध्ये आपण काय करणार आहोत, थिअरी बिलकुल नाही शिकणार आहोत. थिअरी शिकणार, डेफिनेटली थिअरी असणार तो. बट थिअरीपेक्षा ते काय राहणार, आपले रूल्स राहणार, थंब रूल्स राहणार, जे आपल्याला ॲक्च्युअल ऑप्शन सेलिंग करताना फॉलो करावं लागणार रूल्स. आणि या रूल्सला फॉलो करायसाठीच आहे ना हे सेशन्स ठरलेले आहेत. आता याच्यामध्ये जो ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग आहे ना, याच्यामध्ये पहिला मॉड्यूल जो आहे आपला, किंवा पहिला पार्ट जो आहे, तो फाइंडिंग द राईट स्ट्रॅटेजी. म्हणजे तुम्हाला राईट टाइमला राईट स्ट्रॅटेजी फाइंड आउट करायची असते, की बाबा आज मार्केट 23,000ला आहे, IB ट्रेड करत आहे 17-18ला. ओके. PCR समथिंग असं असं काहीतरी चालू आहे. आता मग आपल्याकडे तर आपण बेसिकमध्ये तर 40-50 स्ट्रॅटेजी शिकलो. मग तुम्हाला डिसाईड करावं लागते की कुठली स्ट्रॅटेजी घ्यायची आहे. ते जे डिसिजन राहते ना, की कुठली स्ट्रॅटेजी घ्यायची आहे, ते डिसिजन डायरेक्टली रँडमली आपण घेत नाही. त्याच्यासाठी आहे ना, मल्टिपल फॅक्टर्स आपण आहे ना बघतो. आणि ते फॅक्टर्स कुठले असतात, सर्वात पहिले आपण चार्ट्स बघतो, त्याच्यानंतर IB बघतो, त्याच्यानंतर ओपन इंटरेस्ट बघतो, आणि सर्वात शेवटी आपण बघतो ग्लोबल फॅक्टर्स. आत्तापर्यंत कोणीही, मला नाही वाटत की तुम्ही कुठल्याही कोर्समध्ये हा विषय कोणी तुम्हाला शिकवला असणार. कुठला? अंडरस्टँडिंग द ग्लोबल फॅक्टर्स.
जिओ पॉलिटिक्स आपण डिस्कस करणार, क्रूड ऑइल आपण डिस्कस करणार, गोल्ड डिस्कस करणार, US मार्केट, फेड मीटिंग, मॉनिटरी, इंटरेस्ट रेट. ह्या गोष्टी मार्केटवर डायरेक्टली इम्पॅक्ट करतात. मागच्या 2 महिन्यामध्ये US आणि इराणमध्ये वॉर सुरू होतं. मार्केट 23,000ला ते 22,200ला पडलं होतं. 22,200ला हे मार्केट का चार्टमुळे पडलं आहे का नाही? ह्या गोष्टी कशामुळे पडलेल्या आहेत? ग्लोबल ग्लोबल फॅक्टर्समुळे, जिओ पॉलिटिक्समुळे. तर हा सेशन पण आहे ना खूप इम्पॉर्टंट राहते. ओके. मला नाही वाटत की हा सेशन कोणी आतापर्यंत इन्क्लूड केलेला आहे त्यांच्या सिलेबसमध्ये, पण आपण घेतो कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ऑप्शन सेलिंगमध्ये मी त्याच गोष्टी शिकवतो ज्या गोष्टी चालतात, आणि ही गोष्ट चालते. ओके. ॲज अ ऑप्शन सेलर आपण काय करतो, मॅक्झिमम पैसा मार्केटमध्ये लावतो. जर आपण मॅक्झिमम पैसा लावत आहोत ना, तर आपलं कर्तव्य बनते की आपल्याला तेवढी स्टडी पण आपली काय असली पाहिजे, डिटेल असली पाहिजे. ओके. तर हे जे पहिले चार जे सेशन्स होतात ना ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगमध्ये, हे 4 सेशन झाल्यानंतर तुम्हाला समजते की कुठल्या टाइमला कुठली स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो करायची आहे, फाइंडिंग द राईट स्ट्रॅटेजी. मग हे सेशन झाल्यानंतर आपण मूव्ह होतो नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीजवर. जसं मी तुम्हाला शिकवलं की बेसिकमध्ये आपण खूप साऱ्या स्ट्रॅटेजी शिकणार, 30 ते 40 स्ट्रॅटेजी बघणार, पण सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजी आपण मार्केटमध्ये कधीच घेत नाही. ओके. ज्या स्ट्रॅटेजीज मार्केटमध्ये चालतात त्यालाच आपल्याला आहे ना खूप डिटेलमध्ये शिकायचं असतं, खूप डिटेलमध्ये. आणि हे त्या स्ट्रॅटेजीच्या मार्केटमध्ये चालतात, त्याच आपण ॲडव्हान्समध्ये कव्हर केलेल्या आहे. त्याच स्ट्रॅटेजीज आपण ॲडव्हान्समध्ये कव्हर केलेल्या आहे. ओके. त्या स्ट्रॅटेजीज आपण ॲडव्हान्समध्ये कव्हर केलेल्या आहे. ओके. पुऱ्याच्या पुऱ्या 30 स्ट्रॅटेजीज आपण ॲडव्हान्समध्ये नाही शिकत, फक्त लिमिटेड स्ट्रॅटेजी. आणि त्याला इतक्या डिटेलमध्ये शिकतो की त्याचं इन अँड आउट शिकून गेलेलं असतो. सो नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये आहे ना, सर्वात पहिले येते तुमची स्ट्रॅडल. आता बेसिक ऑप्शन सेलिंगमध्ये आपण ह्या ज्या स्ट्रॅटेजी आहे ना, त्या 30 स्ट्रॅटेजी शिकतो आपण 4 सेशनमध्ये. समजून घ्या. 30 स्ट्रॅटेजी शिकतो आपण 4 सेशनमध्ये. 4 सेशनमध्ये आपण ऑलमोस्ट 30 स्ट्रॅटेजीज बघतो. पण जेव्हा ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग येते ना, तेव्हा एका एका स्ट्रॅटेजीला आपण 2 ते 3 सेशन देतो. याचं याचं तुम्हाला समजून घ्या की हे किती डीपमध्ये आपण ती स्ट्रॅटेजी शिकत असणार. 4 सेशन 30 स्ट्रॅटेजीसाठी, 4 सेशन 30 स्ट्रॅटेजीसाठी. ओके. 4 सेशन 30 स्ट्रॅटेजीसाठी. आणि इथं एका स्ट्रॅटेजीसाठी आपण 3 सेशन घेतो. 3 सेशन, 1, 2, 3. तर आपली जी सर्वात फेवरेट जी स्ट्रॅटेजी असते माझी, माझ्या स्टुडंटची, नंतर तुम्हाला पण लक्षात येणार, ती राहते शॉर्ट स्ट्रॅडल. आता स्ट्रॅडल म्हटलं ना तर लोक घाबरतात. ऑप्शन सेलिंग म्हटलं ना तर नेकेड ऑप्शन सेलिंगलाच लोक फटवून जातात. लोकांना वाटतं की अनलिमिटेड लॉस वगैरे प्रकार होतो. पण नाही, तो प्रकार आपण कधीच होऊ देत नाही. माझ्या स्ट्रॅटेजी स्ट्रॅडलच चालू राहतात. ओके. त्याला आपण आयरन फ्लाय वगैरे ते नंतर बघणार कसं बनवतो. तर शॉर्ट स्ट्रॅडलचे तुम्ही 3 सेशन्स राहणार आपले शॉर्ट स्ट्रॅडलचे. म्हणजे ही आपली सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. हे स्ट्रॅडल शिकवायलाच मला आहे ना 3 सेशन्स लागतात, आणि 3 सेशन म्हणजे कमीत कमी 9 तास असतात. 9 तास थेअरीमध्ये, 9 तास थेअरीमध्ये लागून जातात आपल्याला. असं समजून घ्या तुम्हाला. ओके. त्याच्यामध्ये आपण शॉर्ट स्ट्रॅडल पहिले खूप डिटेलमध्ये शिकणार. त्याचं टायमिंग बघणार आपण, इंट्राडे, विकली, मंथली आणि लॉंग टर्ममध्ये काय राहतात. ॲडजस्टमेंट, फायर फायटिंगची आपण थेअरी बघणार. हे पहिल्या एका सेशनमध्ये. दुसऱ्या सेशनमध्ये आपण जे असतात ना मोठमोठाले बिग गॅपअप आणि गॅप डाऊन, जे लोक म्हणतात ना की 1,000 पॉईंटचा, 700-800 पॉईंटचा गॅपअप गॅप डाऊन झाला तर अनलिमिटेड लॉस होतो. तो कसा हँडल करतो ते आपण याच्यामध्ये बघतो. आणि त्याच्यानंतर डेफिनेटली स्ट्रॅडलचे आणखी एक सेशन्स होतात. तर 3 सेशन तर फक्त आपण स्ट्रॅडलला शिकवणारच घालवतो. स्ट्रॅडल शिकवणार तर इतक्या डिटेलमध्ये आपण त्याला स्टडी करतो. स्ट्रॅडल झाल्यानंतर डेफिनेटली शॉर्ट स्ट्रँगल ही पण एक अनदर स्ट्रॅटेजी आहे, जी खूप कामाची राहते, जे आपण घेतो. त्याच्यामध्ये पण आपला सेम, पहिले थेअरी शिकतो, थेअरीमध्ये ॲडजस्टमेंट वगैरे शिकतो. आणि त्या ॲडजस्टमेंटची आपण बॅक टेस्टिंग करतो. बॅक टेस्टिंग म्हणजे प्रिव्हियस डेटावर आपण त्याला काय करतो, बॅक टेस्ट करतो. आयरन फ्लाय. ओके. सेम आयरन फ्लायची ॲडजस्टमेंट आणि त्याची बॅक टेस्टिंग. आयरन कंडर त्याची ॲडजस्टमेंट आणि त्याची बॅक टेस्टिंग. हे जे आहेत ना, ह्या 4 मेन स्ट्रॅटेजीज आहेत, त्या नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज असतात. आणि आपलं तुम्ही समजू शकता 70% प्रॉफिट आहे ना या या स्ट्रॅटेजीजमधून येते. या स्ट्रॅटेजीजमधून येते. तर डेफिनेटली जेव्हा तुम्ही स्टार्ट करसाल, तुम्हाला विदाऊट हेज मी जाऊ देणार नाही. ओके. मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्हाला नेकेड शॉर्ट स्ट्रॅडल घ्यायचा आहे. तुम्हाला घेताना त्याला शॉर्ट स्ट्रॅडल घेणार, बट त्याला आपण ऑलवेज हेज करणार. ओके. विदाऊट हेज तुम्हाला कधीच जाऊ देणार नाही, एवढं समजून घ्या. हे झाले नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीचं पार्ट 2, म्हणजे मॉडेल 2. मॉडेल 3मध्ये आपण काय करणार, डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज बघणार. डायरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये व्हर्टिकल स्प्रेड, रेशो स्प्रेड, नेकेड ऑप्शन सेलिंग. ओके.
नेकेड ऑप्शन सेलिंग ह्या स्ट्रॅटेजी येतात. आता हे जे आहेत ना, बुल कॉल स्प्रेड, बिअर कॉल स्प्रेड, हे कुठेही भेटून जाणार तुम्हाला. बट हे आपण आहे ना अलग वेनी शिकवतो, याची ॲडजस्टमेंट शिकवतो, याला झिरो लॉस कसं बनवायचं ते शिकवतो. पोर्ट रेशो स्प्रेड, कॉल रेशो स्प्रेड याची बॅक टेस्टिंग करतो, याला झिरो लॉस कसं बनवायचं. म्हणजे आपण एखादी स्ट्रॅटेजी घेतली, ओके, आणि तो आपला व्ह्यू ठरला मार्केटबद्दल बुलिश, बुलिश व्ह्यू ठेवला, आणि आपण एखादी स्ट्रॅटेजी घेतली, इकडे तुमचं प्रॉफिट आहे, इकडे तुमचा लॉस आहे, आणि मार्केट आपल्या ऑपोजिट गेलं, मार्केट ऑपोजिट गेलं, आणि मार्केटमध्ये या डायरेक्शननी गेला, तर डेफिनेटली या डायरेक्शनने आपल्याला काय होत आहे, लॉस होत आहे. मग या लॉसला झिरो लॉस कसं बनवायचा, हे आपण आहे ना या डायरेक्शनल स्ट्रॅटेजीच्या ॲडजस्टमेंटमध्ये बघणार आहोत. ओके. नंतर आहे तुमचं नेकेड ऑप्शन सेलिंग. डेफिनेटली या गोष्टी आपण करतो इंट्राडेमध्ये. लोकांचे क्वेश्चन्स राहतात इंट्राडेमध्ये, तर याच इंट्राडेमध्ये पण आपण काय करतो, इंट्राडे पण करतो. त्याच्यामध्ये नेकेड ऑप्शन सेलिंग राहतात, त्या कशा करतात ते आपण डिस्कस करणार. नंतर राहणार आपलं मॉडेल 4, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, स्ट्रॅटेजीज ॲज पर द एक्सपायरी. प्रत्येक एक्सपायरी राहते. ओके, तुम्हाला एक्सपायरी माहिती आहे, वीकली एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे, लॉंग टर्मच्या एक्सपायरी आहे. ओके. तर प्रत्येक एक्सपायरीच्या वाईज आपण काय करणार, ओके, इव्हन एक्सपायरी डे राहते, एक्सपायरी डेला पण काय राहतं, स्ट्रॅटेजीज राहतात. तर स्ट्रॅटेजीज ॲज पर द एक्सपायरीच्या हिशोबाने आपण काय करतो, स्ट्रॅटेजीज घेतो. सो त्याच्यात सेशन नंबर 17 तुमचा एक्सपायरी डे स्ट्रॅटेजीज, म्हणजे आज निफ्टीची एक्सपायरी आहे, तर निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी कुठल्या स्ट्रॅटेजीज काम करतात एक्सपायरीच्या दिवशी. इंट्राडे स्ट्रॅटेजीज असतात आपल्याकडे, 9:20 AM ची स्ट्रॅटेजी, 11 AM ची स्ट्रॅटेजी. या पहिले मार्केटमध्ये चालायच्या, आता या मार्केटमध्ये चालत नाही. पण इंट्राडेच्या वेळेस ज्या स्ट्रॅटेजीज घ्यायच्या असतात ना, ते इथे आपण कव्हर करणार आहे, की आज इंट्राडे आहे, आणि इंट्राडेला जर तुम्हाला डेला कुठली स्ट्रॅटेजी घ्यायची असणार, तर ते मी कुठली कधी आणि कशी घ्यायची. आपण रँडमली कुठली डायरेक्टली स्ट्रॅटेजी घेत नाही, त्याच्यासाठी रूल्स ठरलेले असतात. ओके. एक्सपायरी दिवशी डेच्या दिवशी आपण स्ट्रॅडल डिप्लॉयमेंट, स्ट्रँगल डिप्लॉयमेंट, चिकन आयरन कंडर, गॅमा स्ट्रॅटेजीज, या स्ट्रॅटेजीज बघणार आपण एक्सपायरी डेसाठी ज्या घेतो. इंटरडेसाठी पण आपण अलग अलग स्ट्रॅटेजीज बघणार आणि त्याचे रूल बघणार. ओके. त्याच्यानंतर मंथली, विकली आणि मंथली स्ट्रॅटेजीज पण आपण बघतो. ओके. आणि विकली आणि मंथली हा तुमचा एक रिपीट होऊन जातो सेशन. हा एक विकली रिपीट होऊन जातो, कारण हे विकली आणि मंथली ज्या गोष्टी असतात ना, हे ऑलरेडी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत. याला मी थोडंसं कव्हर नंतर हे करणार. कारण ह्या ज्या आपल्या स्ट्रॅटेजीज होतात ना, शॉर्ट स्ट्रॅडल, शॉर्ट ट्रँगल, याच्यामध्ये जर तुम्ही बघता ना, तर बेस्ट टायमिंग त्यासाठी मेन्शन केलेला आहे, इंट्राडे, मंथली आणि लॉंग टर्म. तो हा जो सेशन आहे ना, आपण याच्यामध्येच इन्क्लूड केला होता. तो हा इथे रिपीट होतो, त्याच्यामुळे आपण हा सेशन कट केलेला आहे. कुठला? हा, विकली आणि मंथली स्ट्रॅटेजीज, विकली आणि मंथली स्ट्रॅटेजीज. कारण जेव्हा आपण स्ट्रॅडल, स्ट्रँगल, ज्या बाकीच्या स्ट्रॅटेजी शिकतो ना, तेव्हाच त्या स्ट्रॅटेजी विकली आणि मंथलीमध्ये कधी टाइम घ्यायचा ते आपण डिस्कस केलेलं असते. तो हा सेशन तुमचा कट होत आहे त्याच्यातून फक्त. आणि लॉंग टर्म ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी, हेच ते स्ट्रॅटेजी आहेत ज्या माझे जे स्टुडंट्स असतात ना, त्याला हायएस्ट अर्निंग देतात. युट्यूबला जर व्हिडिओ बघितला, तर एका स्टुडंटने 80,000चं प्रॉफिट बुक केलेलं आहे फक्त 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये त्यांनी एकच स्ट्रॅटेजी घेतली, त्या स्ट्रॅटेजीला होल्ड केलं माझ्यासारखं. त्यांनी 80,000चं प्रॉफिट बुक केलं. मी स्वतः 3 lakhचं प्रॉफिट त्याच्यामध्ये बुक केलेलं आहे. ओके. सो ह्या लॉंग टर्म ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीज असतात. लॉंग टर्म ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीज या पर्टिक्युलर इव्हेंट्सला आपण घेतो. बजेट डे असणार, युद्ध असणार. ओके. रशिया, सॉरी, आता US आणि इराणचं जे वॉर झालं, त्या वॉरमध्ये काय झालेलं आहे, की ह्या स्ट्रॅटेजी आपण प्लॅन केल्या होत्या. मार्चमध्ये आपण जून महिन्याच्या स्ट्रॅटेजी प्लॅन केल्या होत्या, मार्चमध्ये जून महिन्याच्या स्ट्रॅटेजी. आणि ह्या आहेत शेवटचं मॉड्यूल जे राहते ना, हे राहते फ्युचर्स आणि ऑप्शनचं कॉम्बिनेशन करून आपण काय करतो, स्ट्रॅटेजीज घेतो, फ्युचर आणि ऑप्शनचं कॉम्बिनेशन करून. आणि ह्या स्ट्रॅटेजीज असतात मॅरिट पोर्ट, कवर्ड कॉल, प्रोटेक्टिव्ह कॉल ऑन फ्युचर्स, ओके, सिंथेटिक कॉल, इन्कम हेज स्ट्रॅटेजीज, आणि कन्व्हर्जन आणि रिव्हर्शन. असे नाही म्हटलं तरी याच्यामध्ये पण हा जो एक सेशन आहे ना, तो रिपीट झालेला आहे. रिपीट झालेला आहे, कसा रिपीट झालेला आहे, कारण ह्या ज्या दोन वरच्या स्ट्रॅटेजीज आहेत, मॅरिट पोर्ट, कवर्ड कॉल, ह्या याचं कॉम्बिनेशन हा चॅप्टर आहे. ओके. तर इथे पण आहे ना, हा हा पण एक सेशन निघून जाते. तर टोटल तुमचे 24 सेशन्स होतात. ओव्हरऑल आपले 24 सेशन्स होतात. तर ह्या सर्वच्या सर्व सेशन्समध्ये आपण, मला जेवढं ऑप्शन सेलिंग येते, हे आपण पूर्णपणे कव्हर केलेलं असते, पूर्णपणे कव्हर केलेलं असते. आता सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट तुम्हाला इथे मला दाखवायची आहे, ते आहे आपला अप्लिकेशन. तुम्ही जर याला गेलात, ओके, ऑप्शन सेलिंग मराठी आपली वेबसाईट आहे. वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही इथे याला, डेफिनेटली याचं माझं वर्किंग चालू आहे. इथे लॉग इन्स अँड रजिस्टर्स केलं ना, तर इथे तुम्हाला जे तुम्हाला ॲपला अप्लिकेशनचं लॉग इन भेटतं ना, सेम इथं तुम्हाला तो लॉग इन भेटते. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर यूज करायचा असतो, नंबर यूज करून तुम्हाला लॉग इन करायचं असते, OTPनी. ओके. सेम
सेम जे आहे स्ट्रक्चर तुमचं, आपलं जे तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड केलं ना ऑप्शन सेलिंग मराठी नावाची, ते अप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं असणार, तिथे पण तुम्हाला सेम हे दिसणार आहे. तर याच्यामध्ये काय राहणार, जेव्हा तुम्ही आपली 10 जुलैला बॅच स्टार्ट होणार, त्याच्या अगोदर आहे ना तुम्हाला हा एक हा आपला पोर्टल आहे, स्टुडंट पोर्टल आहे, ज्याच्यामध्ये आपले अलग अलग प्रोग्राम्स आपण लॉन्च केलेले आहेत. ओके. जे मेनली आपले जे दोन प्रोग्राम चालतात तो आहे हा आणि हा. ओके. पहिले 6 मंथचा आपला मेंटरशिप प्रोग्राम चालायचा, तो आपण बंद केलेला आहे. त्याला आपण 3 मंथच केलेला, हा 20,000 याची फी राहायची पहिले. याला आपण बंद केलेला आहे 6 मंथसाठी, आणि याला आपण 3 मंथच केलेलं आहे. याच्यामध्ये काय राहते आपलं, बेसिक प्लस ॲडव्हान्स थेअरी राहते. आणि या 6 मंथ्समध्ये काय राहायचं की थेअरी प्लस 3 मंथ्स हे करायचो आपण, लाईव्ह मार्केट सेशन घ्यायचो. ते आपण याच्यासाठी बंद केलेलं आहे, कारण की आपण कुठल्याही स्टुडंटला कंपल्सरी करत नाही की तुमची थेअरी झाल्यानंतर तुम्ही लाईव्ह मार्केट सेशन माझ्यासोबत कराच म्हणून. ओके. तुम्हाला नंतर ऑप्शन दिला जाणार की ते तुम्हाला करायचं की नाही करायचं. पहिले याची लिमिट 3 मंथ्स राहायची. 3 मंथ्सपर्यंतच तुम्ही काय करू शकत होते की लाईव्ह मार्केटमध्ये माझ्यासोबत कनेक्ट राहू शकत होते. बट माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा आहे की जेव्हा पण मी लाईव्ह मार्केट सेशन स्टार्ट करतो आणि त्याच्यामध्ये जे स्टुडंट्स ॲड होतात ना, त्या स्टुडंट्सला मी कधी काढत नाही. म्हणजे असं नाही होणार की 3 महिने झाले आणि तुमचा टाइम संपला, आता मी तुम्हाला रिमूव्ह करत आहोत, असं माझ्याच्यानी झालं नाही. त्याच्यामुळे आहे ना याला रिमूव्ह करून टाकलेलं आहे, आणि याला आपण काय केलेलं आहे, एक कम्युनिटी बनवून ठेवलेली आहे. ती राहते प्रोफेशनल ऑप्शन सेलरची कम्युनिटी राहते. त्या प्रोफेशनल ऑप्शन सेलरच्या कम्युनिटीमध्ये काय राहते, ओव्हरऑल डिस्कशनच चालते. जर तुम्ही इथं बघसाल तर ही कम्युनिटी तुम्हाला इथे दिसणार. ओके. मेंटरशिप कम्युनिटी. आणि याच्यामध्ये अलग अलग स्टुडंट्स असतात जे ओव्हरऑल डिस्कशन चालू राहते. इथे स्ट्रॅटेजीज राहतात, इथे स्ट्रॅटेजीज प्लॅन करतो. ही ती कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये सर्व बॅचचे स्टुडंट्स ॲड होतात. पण या कम्युनिटीमध्ये आहे ना मला फक्त सिरियस मेंबर्स पाहिजेत, सिरियस मेंबर्स पाहिजेत. ओके. इथे डेली लाईव्ह मार्केट सेशन जे बघता ना तुम्ही, ते लाईव्ह मार्केट सेशन या बॅचमध्ये आणि जे तुमची करंट बॅच चालू असते त्या बॅचमध्ये पोस्ट होते. ओके. इथे ॲक्च्युली स्टुडंट त्यांचे जे काही स्ट्रॅटेजीज चालू आहेत त्या इथं पोस्ट करतात, त्यांच्या पोझिशन्स इथून आपण हँडल करतो. ओके. सो ही ती कम्युनिटी राहते. ओके. तर सेम आहे, तुमचा पण एक ग्रुप तयार झालेला आहे मेंटरशिपचा. ओके. त्याच्यामध्ये पण सेम कम्युनिकेशन राहणार. कम्युनिकेशन कसं राहणार तुमचं बघून घ्या. बॅच 3 किंवा बॅच 4चं जर कम्युनिकेशन बघसाल तर अशा वेळी आपले कम्युनिकेशन्स राहतात, ज्याच्यामध्ये 2 वे ग्रुप राहतो, ज्याच्यामध्ये आपलं 2 वे कम्युनिकेशन्स राहते. ॲक्च्युली स्टुडंट्स स्ट्रॅटेजी प्लॅन करतात, इथे सर्व डिस्कशन चालते. हे बॅच 3 आहे. बॅच 3च्या ह्याच्यात पण तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये हे बॅच 3चे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी ॲक्च्युअली प्रॉफिट बुक केलेलं आहे. आणि मी ह्या पोस्ट टाकत नाही, पण इथे ॲक्च्युअली तुम्ही बघून घ्या की स्टुडंटचे जे आहेत त्यांचे फीडबॅक काय आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघसाल तर हा प्रसाद आहे. त्यांनी मागच्या अ, जेव्हापासून आपण बॅच स्टार्ट केला तेव्हापासूनचा त्यांनी हा एक्सेल शीट बनवून त्यांनी शेअर केला की त्यांनी आतापर्यंत किती प्रॉफिट बुक केलं आणि कधी कधी लॉस बुक केला त्याचं. आणि त्यांनी हा ग्रुपमध्ये शेअर केला. ओके. हे सर्व गोष्टी त्यांनी ग्रुपमध्ये शेअर केल्या. सेम मुलं आहेत ना, त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांच्या गोष्टी शेअर करतात. बघा, या ग्रुपमध्ये पण जवळपास 60-70 स्टुडंट्स आहेत. प्रत्येक स्टुडंट परफॉर्म करते असं नाही आहे. प्रत्येकाला मी सेम गोष्टी शिकवतो. शेवटी तुमच्यावर राहते की तुम्ही किती डेडिकेटली त्या गोष्टी करता, किती डेडिकेटली त्या गोष्टी करता. खूप सारे स्टुडंट्स आहेत ते खूप चांगलं अर्न करतात, खूप चांगलं अर्न करतात. जसं की आता हे कुठल्या स्टडीची चालू असल्या तर तिथं क्वेश्चन्स केले जातात की किंवा स्ट्रॅटेजी कशा हँडल करायच्या, काय करायच्या. ओके. सो हे ओव्हरऑल कम्युनिकेशन तुमचं केव्हा डेफिनेटली चालू होणार, जेव्हा आपण ॲक्च्युअली स्ट्रॅटेजी आपण घेणं स्टार्ट करणार. ओके. आणि त्या ॲक्च्युअल स्ट्रॅटेजी केव्हा स्टार्ट करणार तुम्ही, 1.5 महिन्यानंतर. 1.5 महिन्यानंतर पहिली 1.5 महिन्यात आपण बेसिक ऑप्शन सेलिंग आणि ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगच्या गोष्टी शिकणार. सो ओव्हरऑल कम्युनिकेशन्स अशा वेनी चालते तुमचं. ओके. मेरिट पोर्टमध्ये बघून घ्या की 18-18, 20-20 हजाराचे प्रॉफिट लोक ॲक्च्युअली बुक करतात. ही तुमची फी आहे. आता या स्टुडंटनी जो याच्यामध्ये मॅरिट फूड एकच स्ट्रॅटेजी किती हजाराचं प्रॉफिट बुक केलेलं आहे, 18,000चं प्रॉफिट बुक केलेलं आहे. जस्ट एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. 18,000 ही फक्त आपल्या कोर्सची फी आहे. याच्यापेक्षा कमी फी आहे आपली. 15,000 आपण फक्त फी घेतो. ही एक स्ट्रॅटेजी, एका स्ट्रॅटेजीने या स्टुडंटला 15,000चं 18,000 प्रॉफिट दिलं. असे भरपूर, हे तर जस्ट एक स्ट्रॅटेजी आहे, असे भरपूर प्रॉफिट या लोकांनी बुक केलेले आहेत. 80-80, 90-90 हजाराचे प्रॉफिट बुक केलेलं आहे. जस्ट एक तुम्हाला याच्यासाठी सांगतो की तुम्हाला डेडिकेशननी करसाल तर डेफिनेटली रिझल्ट भेटणार. जुन्या स्टुडंटला भेटत आहे तर तुम्हालाही भेटणार. ओके.
हे समजून घ्या तुम्ही. जुन्या स्टुडंटला जर रिझल्ट भेटत आहे तर तुम्हालाही भेटणार. इनफॅक्ट भरपूर स्टुडंटचे मला पर्सनली मेसेज येतात ज्याच्यामध्ये त्यांनी मला पाठवलेलं असतं की त्यांनी किती अर्न केलेलं आहे, काय अर्न केलेलं आहे. ओके. सो दिस इज म्हणजे अशा वेळी आपलं कम्युनिकेशन जे राहणार ना, हा तुमचा ग्रुप आहे आपला मेंटरशिप ग्रुप 5, याच्यामध्ये सर्व कम्युनिकेशन असंच चालणार जसं या जुन्या बॅचचं चालते. ओके. हे झालं आपलं कम्युनिकेशन कसं राहणार. त्याच्यानंतर तुम्हाला जे 10 जुलैला काय करावं लागणार, हे तुमचा हा कोर्स राहणार तुमचा, जो इथे तुम्हाला 16,000 प्राइस दिसत आहे. 10 जुलैला काय करावं लागणार, हा कोर्स तुम्हाला इथून बाय करावा लागणार. आता बाय करताना मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तो 8,000 मध्ये बाय करायचा आहे, पण इथे दिसताना तुम्हाला 16,000 प्राइस दिसत आहे. तर काय होणार की 10 जुलैच्या अगोदर मी तुम्हाला एक कुपन देणार. त्या कुपनचा वापर करून हा कोर्स आहे ना तुम्हाला 50% मध्ये बाय करता येणार. 50% डिस्काउंटमध्ये बाय करता येणार, म्हणजे 8,000 मध्ये तुम्हाला काय करता येणार, हा कोर्स बाय करता येणार. एक वेळ तुम्ही हा कोर्स बाय केला की तुमच्यामुळे तुमच्या ॲपमध्ये याचा पूर्ण ॲसेस दिसणार, याचा पूर्ण ॲसेस दिसणार. आता आपले सेशन्स हे रेकॉर्डेड सेशन्स नसतात, एवढं समजून घ्या. पहिले आपण सेशन्स घेतो लाईव्ह मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर त्याला आपण स्टेप बाय स्टेप काय करतो, अपलोड करतो. आता हे बेसिक टू ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग हे डॅशबोर्डचे सेशन्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या की कशा वेळी आपण सेशन्स घेतो. हे तुमचे झूम 1-on-1 सेशन्स होतात जे आपण प्रत्येक रात्री घेतो. जे काही सेशन्स आपण घेतो ना ते सर्व सेशन्स इथं अपलोड करतो. 13 सेशन बघून घ्या, बेसिक ऑप्शन सेलिंगचे 13 सेशन जे सिलेबसमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. हे 13चे 13 सेशन्स इथं मी अपलोड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे तुम्हाला हे अलग सेशन दिसत आहे. हे आहे आपले प्रोफेशनल रेकॉर्डिंग. प्रोफेशनल रेकॉर्डिंग म्हणजे असे सेशन्स की जे आपण प्रोफेशनली रेकॉर्ड केलेले आहेत. म्हणजे प्रॉपर वेनी जे आपण म्हणतो ना की हे, कारण बेसिक ऑप्शन सेलिंगमध्ये आपण आहे ना थेअरीवर कॉन्सन्ट्रेट जास्त करतो. तर त्याच कारणामुळे आहे ना सर्वात पहिले कुठलंही सेशन मला घ्यायचं असलं ना तर सर्वात पहिले मी काय करत असतो की हे प्रोफेशनल सेशन आहे ना पहिले मी आपल्या ॲपला अपलोड करतो. प्रोफेशनल सेशन. ओके. प्रोफेशनल सेशन अपलोड केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसाचा टाइम दिला जातो, 2 डेजचा टाइम दिला जातो. 2 दिवसामध्ये हे जे प्रोफेशनल सेशन आपण अपलोड केलेलं आहे ना हे तुम्हाला बघायचं असते कुठलंही पण. ओके. हे 13 सेशन्स आहेत, हे 13 सेशन तुम्हाला बघायचे असतात. तर बघितल्यानंतर आहे ना काय असते की मग आपण काय करतो, रात्री 9:30 ते 11 मध्ये कनेक्ट करतो. 9:30 ते 11 मध्ये आहे ना तुम्ही हे सेशन बघून घ्या, 2-2 तासाचे सेशन्स आहे. आपला टाइम काय सांगितलं मी, 9:30 ते 11. पण एक समजून घ्या की 9:30 ते 11 कधीच नाही होणार. ते 9:30 ते 11:30 होणार, कधी 12 वाजणार. ओके. तर इथे टायमिंग बघून घ्या, 2-2, 3-3, अडीच-अडीच, दीड-दीड तासाचे हे सेशन्स होतात रात्री. हे रात्री चालतात आपले. आणि या सेशन्समध्ये काय राहते की जो आपण मी प्रोफेशनल सेशन तुम्हाला दिलेला असतो ना तो सेशन मी इथं परत घेतो. परत घेतल्यानंतर इथे काय करतो मग आपण क्वेश्चन्स आन्सर साठी तुम्हाला टाइम दिला जातो. आता आपण प्रोफेशनल सेशन्स का अगोदर अपलोड करतो याचं उत्तर समजून घ्या. की प्रोफेशनल सेशन याच्यासाठी आपण अगोदर अपलोड करतो अगोदर की जेणेकरून तुम्हाला कल्पना यायला पाहिजे की आपण आज रात्री कुठला टॉपिक शिकणार आहोत. जेव्हा तुम्ही तो बघितलेला असते, ऑलरेडी तुमचे खूप सारे गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते तुम्ही ऑलरेडी तुमचे रेडी असतात. आणि जेव्हा आपण तो सेशन लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा शिकवणं स्टार्ट, सॉरी, झूममध्ये जेव्हा शिकवणं स्टार्ट करतो तेव्हा आणखी तो डीपमध्ये तुमचा जातो. म्हणजे काय होते की एकच सेशन तुम्ही 2 वेळा तुमचा होऊन जातो या केसमध्ये. ओके. कुठलंही सेशन मिस झालं तर त्याची रेकॉर्डिंग लगेच आपण काय करतो इथे अपलोड करतो. तर अशा वेळी काय होते तुमचं जसजसे आपण सेशन्स घेत जाणार तसतसे आपण इथं अपलोड करत जातो. आता ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग हे जे बॅच 4 आहे त्यांचे फक्त आतापर्यंत ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगचे 4च सेशन झाले. ओके. 4 सेशन झाले म्हणून त्यांचे 4च फोल्डर इथं तयार झाले. जसं सेशन कंप्लीट होते तसं इथं काय बनते, तुमचं एक फोल्डर होते आणि त्याची रेकॉर्डिंग इथं आपण अपलोड करतो. ओके. हे सध्या बॅच 4चं चालू आहे. इथे फक्त त्यांचे ॲडव्हान्सचे 4 सेशन झालेले आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं आहे की ॲक्च्युली कसं राहते. सो हा कम्प्लीट ती स्टुडंट्स आहेत ज्यांचे पूर्णपणे झालेले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं याला आपण 2-3 मॉड्यूलमध्ये डिवाइड केलेला आहे. बेसिक ऑप्शन सेलिंगमध्ये हे सर्वच्या सर्व 13 सेशनची रेकॉर्डिंग. ओके. जे काही सेशन झालं ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगमध्ये इथं बघून घ्या. तुम्हाला तुम्हाला दिसून जाणार फाइंडिंग द राईट स्ट्रॅटेजी, नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजीज बाय एक्सपायरी. फाइंडिंग द राईट स्ट्रॅटेजीमध्ये तुमचे टोटल याच्यामध्ये बघून घ्या की स्ट्रॅडल, स्टँगल, आयरन फ्लाय, आयरन कॉन्डर ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस करतो. 4 टॉपिक इथे, सॉरी, चार्ट्स, व्होलॅटिलिटी, इंटरेस्ट आणि ग्लोबल फॅक्टरचे सेशन्स. ओके. त्याच्यानंतर नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही बघसाल तर शॉर्ट स्ट्रॅडल, शॉर्ट ट्रँगल, आयरन फ्लाय, आयरन कॉन्डर हे सर्व सेशन्स.
म्हणजे जो आपण सिलेबस तुम्हाला मेन्शन केला ना तर त्याच सिलेबसनी काय होतात तुमचे सेशन होतात आणि त्याच सिलेबसनी काय होते इथे तुमचे काय करतो आपण सेशन्स अपलोड करतो. ओके त्याच सिक्वेन्सनी इथं आपण सेशन्स अपलोड करतो. तर आफ्टर 3 मंथ्स काय राहते तुमचा एक प्रॉपर कोर्स रेडी होऊन जातो ज्याचा ॲसेस तुम्हाला आहे ना लाईफ टाईम राहतो. याची जर तुम्ही व्हॅलिडिटी बघसाल या कोर्सची तर ह्या कोर्सची लाईफ व्हॅलिडिटी जी आहे ती तुमची लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे. लाईफ टाईम व्हॅलिडिटीचा अर्थच हे आहे की एक वेळ तुम्ही हा कोर्स बाय केला तर तुमच्या मोबाईलनी तो तुमचा बाय होणार आणि तिथे काय राहणार तुमचं लॉग इन राहणार. ओके लॉग इन्स राहणार. तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर इथे स्टुडंट्स एनरोल आहे इथे 74 स्टुडंट्स एनरोल झालेले आहेत आपल्या कुठल्या याच्यासाठी ते इथं कम्प्लीट ॲसेस तुम्हाला राहतो हे तिथे बघू शकता हे ॲक्टिव्ह स्टुडंट. तर याचा ॲसेस तुम्हाला हा लाईफ टाईम राहतो. याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तुम्हाला की लाईफ टाईम का तर बॅच 3चे सेशन होऊन ऑलमोस्ट 3 महिने होऊन गेले बॅच 3ला. बट स्टील त्याचे सर्वचे सर्व स्टुडंट्स इथे आहे ना ॲक्टिव्ह आहेत. बघा इथे काही जणांचे इथे ॲसेस आपण रिमूव्ह केलेला आहे की का रिमूव्ह केलेला आहे की नंतरचे पेमेंट्स ते देतच नाही. ओके नंतरचे पेमेंट दिले नाही तर आपण डेफिनेटली त्यांचं इथून ॲसेस रिमूव्ह करता येते. ओके सो तुम्हाला पण आपण इन्स्टॉलमेंटमध्ये ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला 3 इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचे आहे 15,000 आणि सर्वचा सर्व ॲसेस तुम्हाला इथं भेटून जातो. ओके सर्वच्या सर्व ॲसेस हे बॅच 3चे स्टुडंट्स आहे यांचा अजूनही इथे ॲसेस कम्प्लीट ॲसेस आहे कम्प्लीट ॲसेस आहे. ओके सो असेच वेनी काय राहणार तुमचं ओव्हरऑल पुढचे 3 महिने कंटिन्यू राहणार आणि 3 महिन्यानंतर इथे तुमचा प्रॉपर जो कोर्स इन केस फ्युचरमध्ये तुम्हाला वाटलं की कुठला टॉपिक रिपीट करायचा तर तो तुम्ही रिपीट करू शकता. ओके आता इथे जे काही प्रोग्रामशी रिलेटेड जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही इथे विचारू शकता. ओके जसे की आयफोन युजर्स आहेत तर आयफोन युजर्ससाठी आपल्याकडे अप्लिकेशन नाही आहे. पण ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांनी वेबसाईटवरून लॉग इन करायला आपण सजेशन देतो. तुम्ही लॅपटॉपला किंवा वेबसाईटला लॉग इन करा किंवा तुमच्याकडे अँड्रॉइड अप्लिकेशन असणार तर ते बेटर राहणार. आयफोनसाठी आपण ॲप्लिकेशन डिझाईन करायचा प्रयत्न करत आहोत बट थोडेसे लिगल इश्यू येत असल्यामुळे मला ते पुढे जाता येत नाही आहे. बट अँड्रॉइडसाठी आपण ॲप्लिकेशन ऑलरेडी आपलं डेव्हलप आहे. ओके वेबसाईट आहे वेबसाईटला लॉग इन तुम्ही करून सर्व सेशन ॲज इट इज तुम्ही बघू शकता. आता इथे जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत ना रिलेटेड टू कोर्स सिलेबस ते तुम्ही इथे विचारू शकता वन बाय वन. तर मला ते